नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। ही मी आज भेंडीची भाजी दाखवणार आहे। कशी बनवायची, पाव किलो भेंडी घेतलेत तर कशी बनवायची ती दाखवते। घेतलंय त्याला सोलून घेतलंय, धुवून पण स्वच्छ घेतलंय। आता मी बारीक करते, त्याला बारीक कापते त्याला। हे बघा, हे बघा 4 मिरच्या घेतल्यात आणि त्या उभ्या कट करणार आहे। उभ्या चिरून घेऊन अशा कट करणार आहे। हे बघा, बारीक नाही चिरायची मिरची, भेंडीच्या भाजीमध्ये दिसत नाही मिरची बारीक असेल तर। अशा उभ्या चिरायच्या। आता मिरच्या माझ्या चिरून झाल्या आहेत। आता भाजी फोडणीला घालूया। हे बघा, आता मी गॅस पेटवते। हे बघा, मी तेल टाकते 2 चमचे। 2 चमचे तेल टाकले। तेल गरम होऊन द्यायचं चांगलं आणि मग फोडणीला घालायची। हे बघा, मी पहिली मिरची टाकते। पहिली मिरची टाकून घ्यायची, मिरची जरा तळसून घ्यायची आणि भेंडीची भाजी धुवायची नाही, सुक्या कपड्याने पुसून फक्त घ्यायची। आता कांदा टाकते। कांदा जरा परतवून घेऊ। कांदा जरा लाल होऊन द्यायचा, लगेच नाही भाजी टाकायची। तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। कांद्यामध्येच मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर पोळतो। कांदा जरा 2-5 मिनिटं लाल होऊन द्यायचा। आणि भेंडीच्या भाजीवर झाकण नाही ठेवायचा, नाहीतर पाणी सुटल्यावर चिकट होते ती भाजी। भेंडीची भाजी फास्ट गॅसवरच करायची, बारीक गॅस केला की मग ती चिकट होते। आणि झाकण अजिबात नाही मारायचा। एवढा माझा कांदा लाल झालाय। आता मी चिमूटभर हळद टाकते। चिमूटभर हळद टाकते। बघा कसा रंग आलाय कांद्याला। बघा कांदा कसा लाल झालाय। आता मी भाजी टाकणार आहे त्याच्यामध्ये। बघा, जरा परतवून घेऊया। बघा, अशी परतवून घ्यायची आणि झाकण नाही मारायचं भेंडीच्या भाजीवर। थोडा मीडियम करायचा गॅस, थोडा गॅस मीडियम केलाय थोडा। जरा अशीच ठेवायची, झाकण नाही मारायचा। भाजी आपली होत आले झाले, थोडीशी 5 मिनिटं, अजून 2 मिनिटं ती झाली। हे बघा कशी दिसते भाजी। कांदा जास्त टाकायचा भेंडीच्या भाजीमध्ये, म्हणजे चांगली लागते, टेस्टी लागते। या भेंडीच्या भाजीमध्ये मी मॅगी मसाला टाकणार आहे। मॅगी मसाला टाकल्यावर टेस्ट येते। थोडंसं टाकायचं, जास्त नाही टाकायचं। आणि ओलं खोबरं टाकणार आहे, किसलेलं खोबरं आहे ओल्या नारळाचं। झाली आपली भाजी, मस्त झाले। दिसायला पण छान दिसते, खायला पण छान लागते। हे बघा, आता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भाजी पण बघा कशी झाली, कमेंट करून सांगा।